मार्केटिंग सिरीज मध्ये आज आपण बघणार आहोत व्हॉट इज अ अँब्युश मार्केटिंग. काय व्हॉट इज अ अँब्युश मार्केटिंग. जसं मी तुम्हाला नेहमी एक्झाम्पल देतो असतो नाही का, कोणतं एखादं जे लक्षात राहील. तुम्हाला अँब्युश मार्केटिंगचं सगळ्यात मोठं एक्झाम्पल देतो बघा. कोणतं एक्झाम्पल आहे? आता तुम्ही बैलगाडी ऐकलं असेल. काय ऐकलं असेल? बैलगाडी. गावाकडे जी बैलगाडी असते ना त्याच्या खाली कुत्रा चालत असतो बघा. काय? बैलगाडीच्या खाली कुत्रा चालत असतो. त्या कुत्र्याला काय वाटतं की ती बैलगाडी मीच हाकलतो किंवा तो त्याचं काय करून घेतो, तो फायदा करून घेतो किंवा नाही बैल ऍक्च्युली बैल गाडी कोण चालवत असतं? ते बैल चालवतात. पण ते कुत्रा काय करून घेतो स्वतःचा नाही का, स्वतःला कॉन्फिडन्सली त्याच्यावर काय करून मार्केटिंग करून घेतो की नाही बैलगाडी कोण चालवतोय? मीच चालवतोय. याला म्हणतात अँब्युश मार्केटिंग. म्हणजे काय की कोणीतरी एक मार्केटिंग क्रिएट केलेलं असतं, त्याच्यामध्ये आपण आपला काय करून घेतो, फायदा करून घेतो. जसं की आता सपोज एक खूप मोठा क्रिकेटचा इव्हेंट आहे. तो क्रिकेटचा इव्हेंट स्पॉन्सर कोणी केलेला आहे? सपोज दोन मोबाईल्स आहेत, एक सॅमसंग मोबाईल आहे आणि एक विवो मोबाईल आहे. बरोबर आहे का? सॅमसंगने काय केलं, तो सगळा इव्हेंट स्पॉन्सर केलाय. म्हणजे ते ग्राउंडवर सॅमसंगचं नाव, होल्डिंगवर सॅमसंगचं नाव, त्यांच्या कपड्यावर सॅमसंगचं नाव. बरोबर आहे. आता सॅमसंगने एवढा मोठा बज क्रिएट केलाय. पण काय केलं, विवोने काय केलं, ज्यावेळेस ग्राउंडची एंट्री, त्या ग्राउंडच्या एंट्रीच्या कुठेतरी शेजारी एक दुकान भाड्याने घेतलं आणि तिकडे स्वतःचा काय केला, एक स्टॉल लावला. म्हणजे बाय डिफॉल्ट जे काही लोक त्या ग्राउंडला जाणार आहेत ते लोक काय बघतील, तो व्ह्यूचं काय बघतील, दुकान बघतील. लक्षामध्ये. तर याला म्हणतात अँब्युश मार्केटिंग. म्हणजे माहितीये का की कुणाचा तरी एखादा इव्हेंट चालू आहे, त्याच्यामध्ये आपला छोटासा काय करून घेणे, फायदा करून घेणे. लक्षामध्ये. जसं की तुम्हाला एक्झाम्पल सांगतो बघा. आता ही जी एक ऍड आहे, ही बघा, हे दोन ऍड आहेत ऍक्च्युली. किती ऍड आहेत? त्या दोन. ही ऍड एक वेगळ्या माणसाची आहे आणि ही ऍड काय आहे का वेगळ्या माणसाची. यांनी काय आहे बघा, चिकन कितीला याला एवढ्याला याची प्राइस दिली तिनं, त्यांनी एवढे आहे. आणि यांनी काय केलं, इकडे ॲरो दाखवलाय आणि 100 मीटर काय ते तेवढे शॉप आहे आणि त्यांनी दिले सॉरी वी कांट शो आवर लोगो. कारण काय, हे अँब्युश मार्केटिंग म्हणजे काय माहिती का, इनडिरेक्टली थोडं इलिगल मार्केटिंग टाईप असल्यासारखंच असतं. कारण कोणीतरी एवढा मार्केटिंगला खर्च करतंय आणि तुम्ही त्याचा काय करून घ्यायला लागलाय, फायदा करून घ्यायला लागलाय. अँब्युश मार्केटिंग मध्ये लीगल आणि इलिगल मध्ये एक धाग्याचा काय असतो, फरक असतो. तर तो तुम्हाला कळाला नाही तर इनडिरेक्टली काय लिगल ऍक्शन तुमच्यावर काय होऊ शकतात. जसं की तुम्हाला अजून एक एक्झाम्पल सांगतो की आता मध्ये खूप मोठा ऍपल स्टोअरचा इव्हेंट होणार होता. बरोबर आहे. ऍपल स्टोअरला लोक व्हिजिट करणार होते. ऍपलने त्याचं मार्केटिंग केलं. ऍपल स्टोअर नवीन एक ओपन होणार होतं. त्याच्या शेजारीच काय केलं, सॅमसंगने एक छोटंसं दुकान भाड्याने घेतलं आणि तिथं काय केलं, त्यांचा स्टॉल लावून टाकला. तर बाय डिफॉल्ट जेवढे लोक ऍपल स्टोअरला आले त्यातले काहीतरी लोक कुठे जाणार, त्या सॅमसंगच्या काय जाणार, स्टोअरला जाणार. तर याला म्हणतात अँब्युश मार्केटिंग. लक्षात तुमच्याकडे. आय होप यू ऑल अंडरस्टँड दिस व्हॉट इज अँब्युश मार्केटिंग. जर तुम्ही शिवा डिजिटल ऍप डाउनलोड नसेल केलं, डिजिटल मार्केटिंग शिकायला सुरुवात नसेल केलं, तर आजच ऍप डाउनलोड करा आणि तुमची डिजिटल मार्केटिंग शिकण्याची जर्नी काय करा, स्टार्ट करा. थँक्यू.